नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश चौधरी स्वागत करतो तुमचं ब्लॉगिंग अँड क्रिएटिव्हिटी या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण वर्डप्रेसवरती वेबसाईट कशी बनवायची याविषयी माहिती पाहिली। आता या यूट्यूब व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण ब्लॉग पोस्ट कशी लिहायची आणि त्या पोस्टला थंबनेल कसे एडिट करायचे याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, चला सुरू करूया। तर सर्वप्रथम तुम्हाला गूगल क्रोम ओपन करायचे आणि आपला वर्डप्रेसचा डॅशबोर्ड लॉग इन करायचा। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। सर्वप्रथम तुम्हाला ऑल पोस्टवर क्लिक करायचे, नंतर ॲड न्यू वरती क्लिक करायचे। आता इथे ॲड न्यू पोस्ट पाहायला मिळते, ठीक आहे। आता सर्वप्रथम आपल्याला एक टायटल द्यायचा आहे। टायटल असा द्यायचा आहे की कोणी जरी बघितलं तर आपल्या पोस्टला क्लिक करावं असा टायटल द्यायचा। तर मी एक वर्ड वरती पोस्ट लिहून ठेवलेली आहे। टायटल आपण लास्टला देऊ। आता आपण पोस्ट लिहून घेऊ। तर मी ही पोस्ट ॲज इट इज कॉपी करतोय। आणि आता इथे आपल्याला पेस्ट करायची। मित्रांनो, तुम्ही कॉपी करू नका, अशी तुम्ही स्वतः मनाने पोस्ट लिहा। आता मी जर लिहित बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगण्यासाठी आधीच पोस्ट लिहून ठेवलेली आहे, फक्त समजून सांगतो। आता पोस्ट झाली। सर्वप्रथम आपल्याला एक हेडिंग द्यायची, त्याच्यानंतर हेडिंग दुसरी द्यायची, त्याच्यानंतर तिसरी हेडिंग द्यायची, त्याच्यानंतर चौथी हेडिंग द्यायची, त्याच्यानंतर पाचवी हेडिंग द्यायची। तर आपली इथे बघू शकता 278 शब्दाची पोस्ट झाली आहे। आपल्याला कमीत कमी 500 ते 1000 शब्दांची पोस्ट लिहायची आहे सुरुवातीला। हेडिंग झाल्यानंतर मित्रांनो, आपल्याला असे काही बुलेट पॉइंट देखील द्यायचे आहेत। आणि आता एक आपण टायटल देऊ। टायटल देण्यासाठी आपल्याला सुरुवातीचे जे वर्ड आहेत ते आपल्याला इंग्लिश मधून ठेवायचे आहेत। आता आपली पोस्ट ड्रायव्हिंग लायसन्स रिलेटेड आहे, त्याच्यामुळे आपण गेट युअर फ्री ड्रायव्हिंग लायसन्स असा आपण एक इंग्लिश कीवर्ड दिलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला मराठीमधून लिहायचे आहे, घरी बसून मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स। तर मित्रांनो, आपण टायटल देखील दिलेला आहे। टायटल दिलेला आहे। आता या पोस्टचा एसईओ कसा करायचा याविषयी आपण माहिती पाहू। आता आपल्याला जो कीवर्ड आहे आपला तो कॉपी करायचा, बरोबर। कीवर्ड कॉपी केला। कीवर्ड कॉपी केल्यानंतर आपल्याला टॅग्स मध्ये तो कीवर्ड टाकायचा आहे आणि ऍड करायचा आहे। इथे आपली कॅटेगरी एक ऍड करायची आहे। मी न्यूज कॅटेगरी ऍड करतोय। तुमचं ज्या बी कॅटेगरीचं ब्लॉग पोस्ट असेल तुम्ही ती कॅटेगरी ऍड करा। तर मी न्यूज कॅटेगरी ऍड केलेली आहे। आणि आपली पोस्ट आता ड्राफ्ट मध्ये सेव्ह करून घेऊ। तर मित्रांनो, ही अशा पद्धतीने आपण पोस्ट लिहिली। आता हिचा आपण एसईओ करू। त्याच्यासाठी आपल्याला एक प्लगइन घ्यायचंय। सिंपल, तुम्हाला काय करायचंय, ऍड न्यू प्लगइन वरती क्लिक करायचंय आणि इथे सर्च मध्ये एसईओ सर्च करायचंय। सर्च केल्यानंतर तुम्हाला रँक मॅथ एसईओ दिसेल, योस्ट एसईओ दिसेल। तर तुम्हाला या दोन्हीपैकी कोणता पण एक इन्स्टॉल करायचा आहे। इन्स्टॉल केल्यानंतर ऍक्टिव्हेट बटनावरती क्लिक करायचे आणि इथे आता स्टार्ट फर्स्ट टाइम
इथे क्लिक करायचे. तर प्रीमियम घेण्याची आवश्यकता नाही. क्लोज वरती क्लिक करायचंय. स्टार्ट बटनावरती क्लिक करायचंय. कंटिन्यू करायचंय. लोगो असेल लोगो लावा, नसेल सेव्ह कंटिन्यू क्लिक करा. सेव्ह अँड कंटिन्यू. सेव्ह अँड कंटिन्यू. आता आपला एसईओ ची सेटिंग कंप्लीट झालेली आहे. आता एसईओ कसा करायचा हे बघू. तर पुन्हा आपल्याला आपल्या पोस्टवर यायचंय. पोस्ट वरती आल्यानंतर आपला जो कीवर्ड आहे तो कीवर्ड कॉपी करायचा. कॉपी केल्यानंतर इथे फोकस दिसते, तिथे क्लिक करायचंय आणि तिथे आपला कीवर्ड पेस्ट करायचा आहे. कीवर्ड पेस्ट केल्यानंतर इथे स्लग जे दिसतंय संपूर्ण स्लग सिलेक्ट करायचे आणि आपला कीवर्ड तिथे टाकायचा. आता मेटा डिस्क्रिप्शन टाकण्यासाठी आपला जो टायटल आहे संपूर्ण इंग्लिश मराठी दोन्ही पण कॉपी करायचंय आणि मेटा डिस्क्रिप्शनला टाकायचंय. मेटा डिस्क्रिप्शनला टाकले. आता आपला एसईओ संपूर्णपणे झालेला आहे. टॅग्स मध्ये इंग्लिश कीवर्ड टाकायचा फक्त. कॅटेगरी न्यूज सिलेक्ट करायची. तुमची जी बी कॅटेगरी असेल ती सिलेक्ट करायची. आता आपली पोस्ट रेडी आहे. फक्त आता हिला आपल्याला थंबनेल लावायचे. तर थंबनेल करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम कॅनवा ॲप्लिकेशन ओपन करायचंय. गुगल वरती जायचं, कॅनवा सिलेक्ट करायचंय, कॅनवा सर्च करायचंय, ओपन करायचंय. जर तुम्हाला पिक्सेल लॅब वरती एडिट करायचं असेल तुम्ही तेथून सुद्धा एडिट करू शकता. आता कॅनवा वरती आल्यानंतर असा इंटरफेस दिसेल. तुम्हाला यूट्यूब थंबनेल इथे क्लिक करायचं आहे. यूट्यूब थंबनेलवर क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस दिसेल. पुन्हा नवीन टॅब ओपन करायचा आहे आणि सर्च करायचं आहे ड्रायव्हिंग लायसन्स. इमेजेस मध्ये जायचंय. आता ड्रायव्हिंग लायसन्सची इमेज घ्यायची कुठली पण. इमेजला कॉपी करायचंय आणि पेस्ट करायचंय. आता या ठिकाणी पेस्ट झाली इमेज बरोबर. आता ही ॲज इट इज नाही ठेवायची. हिच्यावर आपण काहीतरी टेक्स्ट ऍड करू. सिंपल टेक्स्ट मध्ये जायचे. ऍड हेडिंग वरती क्लिक करायचे आणि आपली जी बी टेक्स्ट आहे ती टाकायची. आता इफेक्ट वरती क्लिक करायचंय. इथं बॅकग्राऊंड इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. तुम्हाला इथून जो बी इफेक्ट पाहिजे असेल तो सिलेक्ट करू शकता.
अशा पद्धतीने साईज मोठी करायची. संपूर्ण साईज सेट करून घ्यायची. साईज सेट करून घेतली तर बघा अशा पद्धतीने तुम्ही अजून अट्रॅक्टिव्ह थंबनेल बनवू शकता. थंबनेल झाल्यानंतर शेअर वरती क्लिक करायचंय. डाउनलोड बटनावरती क्लिक करायचंय आणि आपलं थंबनेल डाउनलोड करून घ्यायचंय. थंबनेल डाउनलोड झाल्यानंतर पुन्हा एकदा आपला कीवर्ड जो आहे कॉपी करायचा. सेट फीचर्ड इमेज वरती क्लिक करायचं. सिलेक्ट फाईल वरती क्लिक करायचं आणि जी आपली इमेज आहे तिला आपलं इंग्लिश कीवर्ड ने रिनेम करायचं. हे बघा रिनेम वरती क्लिक करायचं, इंग्लिश कीवर्ड पेस्ट करायचा, एंटर. आता इथून आपण सिलेक्ट करायची. आणि आता इथं जे ऑल्ट टेक्स्ट दिसते तिथे आपला कीवर्ड टाकायचा. कॅप्शन मध्ये पण कीवर्ड टाकायचा आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण कीवर्ड टाकायचा. सेट अ फीचर्ड इमेज वरती क्लिक करायचं. आता आपली पोस्ट ऑलमोस्ट रेडीच आहे. यामध्ये आता तुम्हाला कुठल्याही प्रकारची छेडछाड करायची नाही. जर तुम्ही अजून एक पोस्ट केली तर तुम्हाला इथे त्या पोस्टची लिंक या पोस्टमध्ये द्यायची आहे. ती आता दुसऱ्या पोस्टमध्ये समजेल. तर मित्रांनो आता ही पोस्ट पब्लिश कशी करायची, तर पब्लिश करण्यासाठी तुम्हाला इथे ऑप्शन आहे पब्लिश, इथे क्लिक करायचा. पब्लिश वरती क्लिक केल्यानंतर आता आपली पोस्ट पब्लिश झाली. URL वरती क्लिक करू आणि आपली पोस्ट बघू. तर अशा पद्धतीने आपली पोस्ट दिसते, वेबसाईट वरती आपल्याला दिसते. तर अशा पद्धतीने तुम्ही ही पोस्ट WhatsApp वरती शेअर करून आपल्या वेबसाईट वरती ट्रॅफिक आणू शकता आणि साईट किट मध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता आपल्या पोस्टला किती व्ह्यूज आले. इथे तुम्ही क्लिक करू शकता. वेबसाईट वरती किती विजिट आहेत सर्व ट्रॅक करू शकता. एनालिटिक्स वरती पण ट्रॅक करू शकता. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका. तर धन्यवाद मित्रांनो.